ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आपण आयोजित केलेली आहे. तर आज जे विशेष ग्रामसभा घेण्याचं प्रयोजन असेल की जे आपल्या गावामध्ये सध्या आता SIR म्हणजे जे मतदार आहेत त्यांचं मॅपिंग करण्याचं काम सुरू आहे. तर त्याबद्दल आपल्याला माहिती आपले गावचे प्राथमिक शिक्षक हे आपल्याला माहिती देतील. व्यवस्थित ऐकून घ्या. तुमचं काय अडीअडचणी असतील त्यांना ते तुम्ही तुमचे ते घरी येणारच आहे, पण आणखी तुम्हाला काय अडीअडचणी असतील शंका असेल त्यांना त्या तुम्ही विचारून घ्या. नमस्कार. आता सध्याच आपल्याला सर्व गावामध्ये SIR मॅपिंग चालू आहे. तर या मॅपिंगमध्ये सर्व BLO आपले हे काम करत आहेत. मग यांना काही अडीअडचणी समस्या येत आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्या सर्वांची आपल्याला मदतीची गरज आहे. या मदतीमध्ये जे आता आपल्या गावातल्या सून म्हणजे सून आहेत आपल्या गावातल्या त्यांची माहिती मिळवण्यामध्ये मग आपल्याला कसं ती माहिती मिळवण्यासाठी गावातले जे इतर माणसं असतील त्यांच्याकडून लवकरात लवकर माहिती मिळावी, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला मॅपिंग करता येईल लवकर. याच्यासाठी गावातले जे म्हणजे काम करणारे आहेत थोडेफार कोणी मदत करण्यासाठी त्यांची मदत मिळाली तर आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर आपल्याला हे मयत आहेत, नंतर गैरहजर लोक, कायम स्थलांतरित लोक यांची सुद्धा आपल्याला माहिती घेऊन ते आपल्याला माहितीचा अपडेट करायचं आहे. मला मॅपिंग म्हणजे 2000 आपले जे आता जे मतदार आहेत त्यांची 2002ची जी मतदार यादी आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव पाहिजे. मग त्यांना काय त्यांचं मॅपिंग लगेच होऊन जाणार आहे. पण जे 2002 नंतरचे त्यांना थोडासा तो प्रॉब्लेम येणार, म्हणजे त्यांना त्यासाठी जे आता आपल्या गावाचे जे सुना आहेत त्यांचे माहेरचे जे असतील त्यांना ते माहेरचं तिथलं जर मतदान करत असतील तर तिथलं त्यांना ते मतदार क्रमांक त्यांचा जो क्रमांक असेल तो, त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ असेल तो, आणि त्यांचा भाग क्रमांक जो असेल मतदार यादीचा ते असं दिलं तर ते पण लगेच मॅपिंग होऊन जाणार आहे. मग तसं तुम्ही ती माहिती ते जे त्यांचे म्हणजे आई वडील असतील, सुनाचे आई वडील असतील, त्यांचे भाऊ असतील, त्यांच्याकडनं ती माहिती तुम्ही कलेक्ट करून आपले जे गावातील BLO आहे त्यांना ती माहिती तुम्ही द्यायची. म्हणजे त्यांचं काम सोपं होईल, ते त्यांना काय अडीअडचण आहे, तुमचं नाव कट होणार नाही. हे कसं आहे आता जे आपण बरेच वेळ बघतो, आता आपल्या गावा इकडं दळगाव इकडं तर काही नाही म्हणा, पण आपण बघतो जे शहरी भाग आहेत तिथं जवळजवळ म्हणजे बरेच बाहेरचे बांगलादेशी लोक, ते म्यानमार लोक, जे मुसलमान लोक आहेत ते घुसखोरी करतात आणि ते आपल्या तिथले इथले नागरिक मतदार होऊन ते मतदान करतात. मग त्यासाठी हे जे बाहेरचे जे डुप्लिकेट मतदार आले आहेत त्यांना हे वगळण्यासाठी ही शासनाने मोहीम हाती घेतलेली. आता जे ज्यांचे वडिलोपार्जित तिथं राहतात त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त त्यांना BLOंना जे वेळेवर जे कागद मागतील तो कागद त्यांना तुम्ही उपलब्ध करून द्यायचा. म्हणजे तुम्हाला जो त्यांचा जो वेळ जे तो वेळेमध्ये त्यांचं काम होईल आणि त्यांचं वेळही वाचेल त्याच्यामध्ये. आता जसं त्यांनी सांगितलं, आता तुमचं नाव असेल, आता समजा एखादं आता हा माधव आहे, माधवचं नाव तर इथं 2002च्या यादीमध्ये आहे, त्याला काय प्रॉब्लेम येणार. मग त्याचं समजा आता मुलगा असेल, तो 20 वर्षाचा असेल, 18 वर्षाचा असेल, त्याचं मॅपिंग करायचं असेल तर मग त्याचं पण आधार कार्ड, त्याचंही मतदान कार्ड लागेल त्याला. त्याच्यामुळे म्हणजे ते मॅपिंग करायला सोपंच आहे. म्हणजे तू याचा महत्वाचा पुरावा म्हणजे तुमचं वडील, आई, आजोबा यांचे नाव असतील तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार. फक्त ते सुनांच्या संबंधित जे ते त्यांचे डॉक्युमेंट जे ते त्यांचे म्हणजे सासरवाड करते ते व्यवस्थित तुम्ही तिकडनं ते व्हॉट्सअपला जरी मागवलं तरी काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्यांना फक्त ते नंबर टाकला ते इथून त्यांच्या मोबाईलमध्ये लगेच ते मॅपिंग करून घेणार याप्रमाणे. मग कोणाला काय अडचण असेल ते BLO आणखी फिरतात, घरोघरी फिरतातच आहे. काय अडचण आहे त्यांना तुम्ही तसं विचारून घ्यायचं, फोन करायचा. तुम्हाला काय अडचण आली पण वेळेत करून घ्या, कारण कसं तो टाइम बॉन्ड कार्यक्रम आहे, टाइम लिमिट गेली आणि मतदानामधून नाव कमी झालं आणखी तुम्ही त्यांनाच विचारणार माझं नाव कसं काय कमी झालं. मॅप नाही झालं म्हणजे ते कमीच होणार आहे, म्हणजे तो डुप्लिकेट मतदार झाला असं समजून चला तुम्ही.
तो मॅप व्हायलाच पाहिजे. आणि जे आता जे मतदार असतील त्यांना मग ते त्यांनी वेगवेगळे पुरावे मागितले ते पुरावे तुम्हाला ते सादर करावे लागणार आहे. म्हणजे 2004 नंतरचे जे मतदार नोंदणी झालेली त्यांना म्हणजे स्वतःचा आणि आई वडिलांचे पुरावे जोडावे लागणार आहेत. कुठले कुठले पुरावे लागतील बघा, ते जन्म दाखला, पासपोर्ट, 10वीचं प्रमाणपत्र असेल तुमचं, बोर्ड पासिंग सर्टिफिकेट ते लागेल, राष्ट्रीय प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल ते, नंतर एखाद रिटायर असेल त्याचं पेन्शन ऑर्डर, जातीचा दाखला तुमच्याकडे असतो, जातीचा दाखला, जमिनीचा अभिलेख म्हणजे सातबारा असेल तुमच्याकडे, किंवा तुमचं वन हक्क पत्रक असेल, तुम्हाला वनपट्टी वाटप झालेली आहे. नंतर सरकारी ओळखपत्र सरकारी याच्यामध्ये असेल, नोकरी त्याचं एनआरसी कागदपत्र आणि सरकारी कुटुंब नोंदणी या प्रकारे तुम्हाला ते दाखले द्यावे लागणार आहे. त्याशिवाय तुमचं ते नाव त्याच्यामध्ये पूर्ण होणार नाही. ते पूर्वी कसं रेशन कार्डावर नाव नोंदून गेलं, त्यामुळे दबून गेला. आता तो सिस्टीम आता पूर्ण बंद झालेली आहे. आता ती मॅपिंग झाली म्हणजे तुम्ही पक्के मतदार या गावाचे रहिवासी असं. त्यांना बिलोना द्या तुम्ही संबंधित हे आमच्या कुटुंबातील एवढे मतदार त्याच्यापैकी एवढे हे मयत झालेत किंवा हे कायमस्वरूपी स्थलांतरित झाले दुसऱ्या गावाला, गुजरातला कुठे गेले असतील. मयत दाखला काढला त्याचा दाखला मयत दाखला असेल तर मयत दाखला त्यांना द्या. त्यांच्याकडे तुमच्याकडे जेव्हा असेल ओरिजिनल असेल तर त्याच्या पद्धतीने करून घेते. पण आपण साहेब आपल्या याच्यामध्ये माहिती नोंद असेल ना, आहेत ना आपल्याकडे रजिस्टर आहेत ना. म्हणजे तुझ्या माहितीसाठी कसं आहे चालेल. की जरा रिकाम्या टायमा तुझं काम जेव्हा राहणार आपल्याकडे ना एवढी माहिती आहे 2014 पासूनच्या मृत्यू नोंदणीचे रजिस्टर आपल्याकडेच आहे सर. काही शंका आली तुम्हाला इथून बघून घ्यायचं, वाटल्यास एक यादी तयार करून घ्या, त्याच्यावर मागून घ्यायचं. काय अडचण नाही. स्थलांतर आणि माहिती स्थलांतरित तरी सांगू शकत आपण. गावकरी तुम्हाला गावकरी सांगू शकतात. गावकरी सांगू सरकार आहे पाडापाड्याचं कायम स्वरूपी आपण 6 महिन्याला 1 वर्षासाठी नव्हतो कायमच गेलेला आहे. केलेलं असेल. हा कायमचा गेला ही माहिती ते गावकऱ्यांनी कधी दिली ते आपण ते करू शकतो. हा फक्त 1 त्याला काय वर्षासाठी तुम्हाला प्रोसिजर सांगितली असेल. किंवा नोकरीसाठी बाहेर गेला असेल तो परत येणार नाही. नाही तेच बरोबर. ही एखादा गरज नाही बोटायचं बरं का, गरज म्हणून चालला गेला तो पण मतदार ते कसं आहे, याच्यावर समजा नाव तो आता बाहेर नोकरीला तोच बी करा गेला नाही असेल. पाहिजे. पण त्याने त्याचं नाव तिकडचं मतदार यादीत टाकलं असेल, त्याला एकच ठिकाण कुठेतरी कुठेतरी ठेवलं एक दिवस ठेवा. एकच ठिकाण मॅपिंग करावं लागेल. 2 ठिकाण मॅपिंग होणार होणारच नाही. होणारच नाही मॅपिंग. आता आम्ही पाडायचा केला आहे